गोष्टीच्या कट्ट्यामध्ये आज ऐकणार आहे मोर आणि बगळा. एकदा एका बागेमधून एक मोर चाललेला असतो. त्याला एक तळ्याकाठी बगळा दिसतो. तो त्या बगळ्याकडे पाहून म्हणतो की हा पक्षी कसा आहे? ह्याच्याकडे फक्त पांढरा रंग आहे आणि मी कसा रंगीबिरंगी आहे. मी पिसारा फुलवल्यावर किती सुंदर दिसतो. माझ्याकडे किती रंग आहेत. मग तो बगळा त्याचं बोलणं सगळं ऐकत असतो. त्याला खूप वाईट वाटतं. मग तो काय करतो, मोराच्या जवळ येतो आणि म्हणतो की हो रे, तू खूप सुंदर आहेस. तुझा पिसारा फुलवल्यावर तू खूप छान दिसतोस. मी पांढऱ्या रंगाचा आहे, पण मला आकाशात उंच उडता येतं. तुला येतं का रे आकाशात उंच उडायला? मोर मग काय म्हणतो, नाही रे, मला नाही येत आकाशात उंच उडायला. बगळा म्हणतो, बघ, जे माझ्याकडे आहे ते तुझ्याकडं नाही आणि जे तुझ्याकडं आहे ते माझ्याकडं नाही. प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण असतात. मग मोर म्हणतो, हो रे, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मला आता माझी चूक कळाली. मी कोणालाही नावं ठेवणार नाही आणि माझ्या सौंदर्यावर गर्व करणार नाही, असं म्हणतो आणि मग तिथून मोर निघून जातो. गोष्टीचं तात्पर्य काय आहे? सगळेच गुण एकाच माणसाजवळ असतात असे नाही. म्हणून कोणी कोणास नाव ठेवू नये. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.